श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दीपअमावस्या दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी आहे. या दिवशी आपण दीपपूजन करण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी लहान मुलांना ओवाळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण या दिवशी आपण मुलांना का ओवाळायचे आणि कसे ओवाळायचे आणि कोणत्या दिव्यांनी आपल्या मुलांचे औक्षण आपण करायचे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, आषाढ महिन्यातल्या अमावस्याला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. या दिवशी दीपपूजन केले जाते. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असते. म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी लहान मुलांना ओवाळायची प्रथा देखील आहे. तर आपण ती प्रथा का आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत दिव्याला आणि वातीला आणि ज्योतीला फार महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राण शक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. हिंदू संस्कृती ही पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे. म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून टाकतील असे देखील म्हटले जाते. आपल्या हिंदू शास्त्रात याची एक कथा दिलेली आहे. ती कथा आपण पाहूया. यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी आणि गुरांचा मृत्यू होऊ लागला होता, तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले होते. यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली होती आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी त्यावेळेस केली होती. म्हणूनच तेव्हापासून ही मुलांना ओवाळायची प्रथा चालू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्याचे आवस असे देखील म्हटले जाते. आता आपण पाहूया लहान मुलांना का ओवाळावे. प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावं या इच्छाने मुलांना दिव्याने ओवाळलं जातं. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक अतिशय महत्त्वाचा संस्कार विधी आहे. त्याचा संबंध कृष्ण कथेत आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण पाहिलं की मुलांना का ओवाळावे आणि त्यामागची आपली हिंदू शास्त्रातील संस्कृती काय आहे. तर आता आपण पाहणार आहोत की मुलांचे औक्षण कसे करावे आणि मुलांचे औक्षण कोणत्या दिव्यांनी करावे. मैत्रिणींनो, आषाढ अमावस्या हा दिवस दिव्याची अमावस्या म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. या दिवशी घरातील सर्व दिव्यांचं पूजन केलं जातं. छोट्या मोठ्या सर्व दिव्यांचं पूजन केलं जातं. यामध्ये पंचारती, समई या सर्वांचं पूजन केलं जातं. एकूणच आपल्या घरातील सर्व दिव्यांचं पूजन या दिवशी करायचं असतं आणि या सर्व दिव्यांना आपण कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. आता आपण पाहूया हे कणकेचे दिवे आपण कसे बनवायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कडक पाण्यात आपण गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यात आपण गव्हाचं पीठ घालून आपण ही कणिक भिजवायची आहे. कणिक भिजवताना त्यात आपण थोडंसं साजूक तूप आणि मीठ देखील टाकायचं आहे. त्याबरोबर त्यात थोडासा रवाही टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून घट्ट अशी कणिक भिजवून घ्यायची आहे आणि या कणकेपासून आपण छोटे छोटे दिवे बनवायचे आहेत आणि हे दिवे आपण चांगले वाफवून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर हे दिवे आपण एका ताटात ठेवायचे आहेत आणि त्यात तूप आणि वात घालायचे आहे आणि हे सर्व दिवे एकत्रित करून आपण याच दिव्यांनी आपल्या जे काही आपण पूजनासाठी दिवे मांडलेले आहेत त्या दिव्यांना आपण या कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. अशा प्रकारे दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर याच दिव्यांनी म्हणजे कणकेच्या दिव्यांनी आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे. या दिवशी मुलांना स्वच्छ अंघोळ घालून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि एका पाटावर मुलांना बसवायचं आहे. त्याभोवती रांगोळी काढायची आहे आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आणि ओवाळताना देवाजवळ एक प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या जीवनातील अंधकार निघून जाऊ दे, माझ्या मुलांचे जीवन प्रकाशमय होऊ दे, माझ्या मुलांच्या जीवनातील काही संकटे अडचणी असतील तर ती निघून जाऊ देत, अशी प्रार्थना आपण करायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी माहिती आवडली, व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.